गेम ऑन. सलामी जोडी प्रतीक आणि साथीनं सर्वेश मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू व्हेरी फास्ट बॉल उडवलं बॉलला मिड विकेटच्या वरतून. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 3 क्षेत्ररक्षक सीमा रेषेच्या लगत डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. स्लोवर पिक केलाय. लाईन लेंथ आणि गती लवकर पिक करत असताना अगदी किती बेदकता सध्या तो दाखवत असताना गोलंदाजीमध्ये. ॲक्युरेट चेंडू हिटिंग झोन पासून दूर टाकलेत बॉल. फुलटॉस. आता मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा. पहिला बॉल पहिला चेंडू. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. गॅप मोठा होणार नाही. धावांचा तोटा. पहिल्याच बॉलवरती दमदार शानदार आणि दर्जेदार सुरुवात. लॉर्ड फुल टोल वसूल केला. ऑन साइडला दमदार चांगली चालू झाली आहे. सुरुवात चांगली झाली आहे. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा हलक्या हाताने लटकट दिशा दिली आहे. मॅचची दशा बदलते. धावा मिळतील त्याच्यावर. पुढ 18 वरती नॉट आउट. प्रतीक माळी. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर चांगला केला. चेंडूला चौकार षटकारांची आतिषबाजी. हाफ ट्रॅकर होता. इनसाइड आउट. वॉट अ ग्रेट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या गोलंदाजी करत असताना टॉस हरल्यानंतर आपण पाहतोय डबल कव्हरची बनला त्या 34. स्लोअर मध्ये होता. पिक केला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शतकाच्या उंबरड्यावरती तो पाहायला मिळाला. आडव्या बाटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग आकर्षक गगनाला गवसणी घालणारा दाखवलाय. आणि काय गोलंदाजी दाखवत असताना टाकिंग गोलंदाजी सुरुवात करतोय. बॉल खूप सुंदर फटका सजवलाय. बॅटचा फेस ओपन केलाय आणि पहिला पॅरलेक्स थ्रो दाखवलाय सीमा पलीकडे. पहिला दमदार षटकार. तर याच दरम्यान पहिला सेमीफायनल एन्काउंटर नंबर पहिला. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केलाय. फ्लॅट स्ट्रोक. अजून एक दमदार षटकार. तर 3 षटकांमध्ये 30 पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न. अजून एक मोठा फटका. दे धक्का आणि टावरिंग 6. अजून एक मोठा फटका. दमदार फटकेबाजी. 3 षटकार दाखवतोय प्रत्येक आपल्या बॅटमधनं. चेंडूचाही खेळ बाकी आहे. सरपंच चषक खूप साऱ्या आठवणी या स्पर्धेने दिल्या. पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला आकाशाला गोवसनी घालत जितका उंच गेलाय लांबही गेला. एलिव्हेशन प्राप्त झालाय. षटकार. फलंदाज बाद. 5 चेंडू आणि 8 डाव संख्येवरती प्रतीक माळी नॉट आउट बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू. शेवटचा बॉल होता. शेवटचा चेंडू देखील शेवट गोड केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. दोन खेळाडू होते. एक थोडा एक धाब्याने मागे राहिला. दुसरा एका धाब्याने पुढे राहिला. एकाने आयुष्य क्रिकेटसाठी दिलं. एक यंगस्टर आपण पाहतो. दोघांचं संगनमत झालं आणि ठरलाय तो सर्वेश उमरोली क्रिकेट संघाचा आणि प्रतीक. सर्वेशने बनवल्या 88 धावा 3 गडी बाद. प्रतीकने बनवल्या 87 3 गडी बाद. प्रतीक 102 सर्वेश 103. पण दोघांनी या ठिकाणी सांगितलंय की प्रतीक दादा सर्वेशने सांगितलं मित्रांनो
की प्रत्येक दादा क्रिकेटमध्ये एवढे वर्ष घालवली, गेला कित्येक वेळा सिरीज साठी तो पोहोचला, परंतु कदाचित ती सिरीज त्याची हुकली आणि सर्वेशने दाखवलं की मी सिनियर पाहूनच शिकलो आणि त्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो. म्हणून ही बाईक आम्ही दादा सोबत मी एन्जॉय करणार आहे. तर सर्वेश आणि प्रतीक ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. जोरदार टाळ्या मित्रांनो. प्रतीक आपण देखील यावं. One side he